नमस्कार, सीमाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी पावभाजी बनवत आहे। झटपट होणारी आणि घरगुती पद्धतीची पावभाजी। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते तुम्हाला। मी 2 गाजर घेतलेत, फ्लावर घेतलाय, शिमला मिर्च, वाटाणा, टोमॅटो आणि हा बीट आहे। बीट ऑप्शनल आहे, तो मी फक्त कलरसाठी घेतला, म्हणजे भाजीला कलर येण्यासाठी, कारण मी आर्टिफिशियल कलर वापरत नाही। तर आता आपण पावभाजी बनवायला घेऊया। कुकरमध्ये मी फक्त फ्लावर, गाजर आणि बीटच शिजवून घेणार आहे। आणि मी आता 4 शिट्ट्या कुकरच्या काढून घेत आहे। कुकरच्या आता इथे आपले 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर मी इथे कढईमध्ये कांदा परतायला टाकते। आपण आता भाजीला फोडणी देऊन घेऊया। तर हे पहा, आपला कांदा आहे ना, असा अर्धा परतून झालेला आहे। पूर्ण काही फ्राय मी केला नाहीये। असा अर्धवट जेव्हा फ्राय होतो ना, भाजला जातो, त्यावेळेला मी अगोदर त्यात बटर का नाही टाकले, आता मी ह्याच्यामध्ये ना बटर टाकत आहे। एवढंच टाकणार आहे, जास्त नाही टाकणार आहे, एवढंच टाकणार आहे, अर्ध। मी बटर ह्या स्टेजला का टाकलंय, अगोदर टाकलं ना तर ते कांदा भाजीपर्यंत थोडं जळलं जातं, मग त्याची टेस्ट एवढी छान नाही लागत। आता आपला कसा कांदा भाजल्यानंतर आपल्याला सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत ना, त्यामुळे आता ह्या स्टेजला बटर टाकलं आहे। आणि असा अर्धा कांदा भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिर्च टाकायची। शिमला मिर्च टाकल्यानंतर ना, शिमला मिर्च चांगली परतून घ्यायची आपल्याला। परतून म्हणजे शिजवायची नाहीये, ती फक्त अशी नरम झाली पाहिजे मिरची। म्हणजे आता आपण जेव्हा टाकली मिरची ना, तेव्हा ती अशी बघा कच्ची अशी हिरवी दिसते ना, कच्ची आहे, हिरवी दिसते। ती जेव्हा नरम होईल ना, तेव्हा ह्याचा कलरही बदलतो आणि ती अशी हे होते। तोपर्यंत आपल्याला ती मिरची फास्ट गॅसवरती परतून घ्यायची आहे। शिमला मिरची थोडी परतून होत आली, त्याच्यामध्ये आता मी वाटाणा टाकला आहे। तर वाटाणाही आपल्याला असा चांगला परतून घ्यायचा आहे। पूर्ण शिजवायचा नाहीये, फक्त असा परतून घ्यायचा आहे। फास्ट गॅसवरती असं चांगला परतून घ्यायचा आहे थोडा। नंतर तो शिजतो, 5 मिनिटातच शिजतो। जेव्हा आपण भाज्या त्याच्यात कुकरमधल्या भाज्या टाकणार ना, तेव्हा त्याला उकळी आणावी लागते ना, तेव्हा तो वाटाणा शिजला जातो। पण आता फक्त असा तेलावरती थोडा फ्राय करायचा, 1-2 मिनिटं असं फ्राय करायचं। हे पहा, 2 मिनिटं झाले आपला वाटाणा परतलेला। आता आपण त्यात टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो भरपूर टाकायचं, कारण टोमॅटोनेच पावभाजीला जास्त टेस्ट येते, त्यामुळे टोमॅटो भरपूर टाकायचं। कांदा आणि टोमॅटो हे भरपूर टाकायचं। आता हे टोमॅटो टाकलंय ना, ते चांगलं तेलामध्ये असं हे झालं पाहिजे, मिळून आलं पाहिजे, म्हणजे पूर्ण शिजलं पाहिजे ह्याच्यामध्ये, बिना पाणी टाकता। तर हे टोमॅटो आहे ना, त्याच्यात चांगलं एकजीव होण्यासाठी आहे ना, मी त्याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवते, म्हणजे ते वाफेवरती ते चांगलं शिजून नरम होईल। तर हे पहा, आता 5 मिनिटानंतर मी झाकण काढले। आपले टोमॅटो बघा कसे छान त्याच्यात एकजीव झालेत, मिक्स झालेत। आता याच्यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे। तर घरगुती लाल तिखट टाकत आहे, ते आपल्या आवडीनुसार टाका। प्रत्येकाचा मसाला तिखट कमी जास्त तिखट आहे, प्रत्येकाचं वेगळं असतं। आम्ही घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे। थोडीशी हळद टाकते। तर हे पहा, ह्याच्यात मी लाल तिखट, हळद टाकली आहे। आणि आता हा मसाला टाकते। हा सवाई मसाला आहे, सवाई पावभाजी। मी शक्यतो दुनियाभरचे मसाले टाकत नाही, पण मिसळ पाव, पावभाजीला टाकते, कारण ह्याचा कलर थोडा डार्क आहे, त्याच्यासाठी टाकते। आता हे माझ्याकडे अर्धच पॅकेट राहिलं होतं, अर्ध माझं यूज झालं होतं, तर आता हे राहिलेलं मी सर्व टाकते त्यात, आणि टेस्ट छान येते। मी बाहेरचे जास्त मसाले वापरत नाही, कारण माझ्या घरगुती मसाल्यामध्ये सर्व 22 प्रकारचे गरम मसाले आणि 4 प्रकारच्या मिरच्या असतात, जे मी उन्हाळ्यामध्ये एकदम मसाला बनवून ठेवते वर्षभराचा।
त्यामुळे मला बाहेरच्या मसाल्यांची गरज लागत नाही. आणि माझा कांदा लसूण मसाला असतो, पण तो आता संपलाय म्हणून मी हा फक्त पावडर वापरते. तरी पण असे हे सगळे मिक्स झाले, असे मसाले मिक्स करून घ्यायचे. आणि नंतर आपण जी आता ती भाजी शिजवली ना, ती मॅश करून टाकूया ह्याच्यामध्ये. तर आपण ज्या कुकरमध्ये भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या आपण मॅश करून घेऊया. तर मगाशी आहे ना, माझं काय झालं, बटाटा शिजवायला टाकताना ना बटाटा टाकायचा राहून गेला होता त्याच्यामध्ये. मी आधी 4 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या भाजीला आणि त्याच्यानंतर परत मग तो बटाटाच्या फोडी करून टाकल्या पटकन शिजण्यासाठी आणि 2 शिट्ट्या काढून घेतल्या. त्याच्यामध्ये तो चांगला शिजला गेला हवा बटाटा. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, बटाट्याच्यामुळे 2 एक्स्ट्रा शिट्ट्या झाल्या, भाज्या मस्त छान जास्त शिजल्या गेल्या. त्यामुळे आता मला मॅश करायला त्रास नाही होते, जास्त पटकन होत आहेत मॅश. तर हे पहा, आपण मसाले टाकल्यानंतर हे भाजी स्मॅश करायला घेतलेली. मग मसाले लागू नाही म्हणून कुकरमध्ये जे पाणी होतं एक्स्ट्राचं ते मी त्याच्यात ओतून ठेवलं होतं. आणि आता त्या भाज्या मी स्मॅश केलेत, आता त्या ह्याच्यामध्ये टाकते. भाजीला कलर बघा किती छान आलाय. याच्यात काही आर्टिफिशियल कलर नाही, काही नाही. आपली घरगुती पद्धतीची साधी सोपी पावभाजी. एकदा बनवा आणि खा आणि याची टेस्ट पहा घरगुती पावभाजीची. ढाबा स्टाईल विसरून जाल. तर हे पहा, ह्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं ही शिजून द्यायची. मीठ राहिलं होतं टाकायचं, ते मी टाकते. आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे मी जाडं मीठ यूज करते म्हणून जाडं मीठ टाकते. आणि हे असं आता हे मीठ मिक्स केलंय. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते. ह्याच्यावर मी आता असं 5 मिनिटं झाकण ठेवते. 5 मिनिटानंतर आपली भाजी बघूया. तर आता आपण 5 मिनिटं झालेत, आपण झाकण काढून बघूया. वाव, तर्री आली मस्त भाजीला, कारण ही आपली घरगुती पावभाजी आहे. तर आता मी हलवून घेते. परफेक्ट झाली. कलर पण पहा किती छान आलाय, एकदम बाहेरच्या सारखं आलाय की नाही. आता ह्याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेते. आणि आता भाजी खायला तयार आहे, आपण खायला घेऊया. तर आपली भाजी तयार झाली आहे. आता आपण पाव गरम करून घेतोय. त्यासाठी मी बटर टाकते. पावानेच असं बटर हे करून घेते मी. हे पहा, मस्त एकदम कुरकुरीत पाव गरम करून झाले. आता मी तिथे काढून घेते. हे पहा, आपली पावभाजी तयार झाली आहे खाण्यासाठी. तर आता मी मुलांना खायला देत आहे. ह्याच्यावरून असा कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि आमच्यात तुपातली पावभाजी आवडते म्हणून मी वरतून बटर नाही टाकत, तूप टाकते. तर हे असं तूप. तर हे आपली पावभाजी तयार झाली. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि ही पावभाजी तुम्ही नक्की करून खा. बाय बाय.